भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत रवींद्र चव्हाण यांनी अर्ज दाखल केला। उद्या संध्याकाळी याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे। उद्या संध्याकाळपर्यंतचा वेळ आहे। उद्या संध्याकाळी 5 वाजता या संदर्भातली अधिकृत घोषणा होणार आहे। पण आम्हाला अतिशय आनंद आहे की रवींद्र चव्हाण यांच्यासारखा आमचा एक सहकारी हा महाराष्ट्र प्रदेशाच्या अध्यक्षाच्या भूमिकेत येण्याकरता आता सज्ज झालेला आहे आणि आमच्या संपूर्ण पक्षाने त्यांना पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे। तर 2007 मध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेचे ते नगरसेवक होते रवींद्र चव्हाण। 2007 मध्ये स्थायी समितीचे सभापती झाले। 2009, 2014, 2019 मध्ये रवींद्र चव्हाण आमदार झाले। 2021 मध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांची निवड झाली। सार्वजनिक बांधकाम खाते सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी रवींद्र चव्हाणांवर होती। 2024 मध्ये चौथ्यांदा डोंबिवलीतून ते आमदार म्हणून निवडून आले।